बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, कारण नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होतीये आणि यामध्येच आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अगदी थोड्या वेळामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये नाशिकच्या भोंदूबाबा खरातच्या प्रकरणाच्या संदर्भात त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते त्या उपमुख्यमंत्री यांच्या समोर स्पष्ट करतील। रुपाली चाकणकर यांनी नुकतीच काही वेळापूर्वी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची देखील भेट घेतली आहे। नाशिकच्या भोंदूबाबा खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी त्यांनीच केली आहे। आता त्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीला देखील जात आहेत। तर नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या अत्याचाराच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी देखील लावून धरली। याच प्रकरणी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या 2 दिवसांमध्ये बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये रुपाली चाकणकर यांचं देखील मत जाणून घेतलं जाणार आहे। या प्रकरणामध्ये चाकणकरांचा सहभाग होता का हे देखील तपासलं जाईल आणि यानंतरच राष्ट्रवादीकडून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे। दरम्यान प्रत्येक वेळी आरोप झाल्याच्या नंतर नेत्यांचा राजीनामा का घ्यायचा असा सूर देखील राष्ट्रवादीमधल्या काही वरिष्ठ नेत्यांचा असल्याचं कळतंय। त्यामुळे आता रुपाली चाकणकर या प्रकरणामध्ये आपली बाजू नेमकी काय मांडतात आणि काय निर्णय होणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। तर हाच भोंदूबाबा अशोक खरात याची पाद्यपूजा करत असताना रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले आणि यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली। यावरती प्रफुल्ल पटेल यांनी योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिलेत, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी योग्य वेळी बोलेन असं म्हटलंय। ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जुळलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार। मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन, मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे हे आता जगजाहीर झालेत। या पाठोपाठ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आलंय आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच चाकणकरांना टार्गेट केलं जातंय। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करण्याची मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। या प्रकरणामध्ये चाकणकरांनी खरातला वाचवण्यासाठी पत्र लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान पक्षामधून रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी देखील ठोंबरेंनी केली आहे। राज्य महिला आयोगाने तातडीने त्याचे मुसके आवळणं गरजेचं होतं, तिथं हजर होऊन त्या पीडितीला आधार देणं गरजेचं होतं, परंतु त्याच याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेल्या आहेत। त्या कशा तर त्या संस्थेवर सदस्य आहेत, संविधानिक पदावर बसून रॅकेट चालवलं जातं, महिलांवर बलात्कार करण्यासाठी भोंदूबाबाला मदत दिली जाते, खोट्या महिला उभ्या केल्या जातात, व्हिडिओ केले जातात, ब्लॅकमेलिंग केले जातं, अनेक पुरावे आहेत। रुपाली चाकणकरनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे। तुमच्यामुळे पक्ष बदनाम, महाराष्ट्र बदनाम, सरकार बदनाम होतोय। तातडीने तिला आयोगावरनं काढलं पाहिजे, पक्षात नाही तिला काढलं पाहिजे। या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे। अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे धक्कादायक असे कारनामे समोर येत आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या भोंदू खरातशी असलेल्या कनेक्शनवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धारेवरती धरलंय। तसंच चाकणकर या स्वतः तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या करतात असा खळबळजनक दावा देखील अंधारेंनी केलाय। पुरावा म्हणून अंधारेंनी चाकणकरांच्या हातावरच्या जखमांचे आणि बँडेजचे काही फोटो देखील माध्यमांच्या समोर सादर केले आणि चाकणकरांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे, ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून
अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. माझ्या सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणारा व्यक्ती मला माहीत नसतो की तो कोण आहे. तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे. पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर. जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही. माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची, ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ही कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. आणि असं असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. चाकणकर खरातची महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगासोबत तुलना करतायत हे बघायला मिळतंय. आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला हे कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. चाकणकरांच्या अडचणी केवळ एवढ्यावरच संपत नाहीयेत, तर संविधानिक पदावरती असलेल्या रुपाली चाकणकर या खरात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टवरती सदस्या देखील आहेत, ज्याच्यावरती महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. याशिवाय त्यांचे अनेक फोटो देखील समोर आलेत, ज्यामध्ये खरातच्या वाढदिवसाला रुपाली चाकणकर त्याला केक भरवताना दिसतायत. महिलांना पोथी पुराणाच्या ऐवजी संविधान हातात घ्या सांगणाऱ्या रुपाली चाकणकरांनी याच भोंदूबाबाचे पाय धुतल्याचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत. या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु. मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी, म्हणून ते होते गुरु. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे का हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे, ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे. रुपाली चाकणकरांचे भोंदू अशोक खरातच्या सोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्या टीकेच्या धनी ठरत आहेत. अंजली दमानी यांनी चाकणकरांच्या पदावरून हकालपट्टीची मागणी केली आहे, ज्यामुळे हे सगळं प्रकरण अधिकच चिघळत आहे. पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग. आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. तात्काळ या व्यक्तीला अध्यक्षपदावरनं काढा, अटक करा, अशी माझी पहिली मागणी. आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही, बडतर्फ करा. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे. दरम्यान आरोपी कुणीही असला तरी देखील कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलंय. तर धर्माचा आधार घेऊन शोषण क्लेशदायक असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. अनेक मंडळी भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी सदर व्यक्तीकडे जात होते, परंतु त्यांच्याशी निगडीत काही आक्षेपार्ह गोष्टी ह्या ठिकाणी समोर आलेल्या आहे. त्यामुळे चौकशी सुरू झालेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे चौकशी अंतिम टप्प्यात आल्यानंतर किंवा चौकशी पूर्ण आटोपल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. नाही, निश्चितपणे त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, लोकप्रतिनिधी असल्यामुळे काही त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही असं नाही. जे कोणी याच्याशी संबंधित आहे त्यांच्यावर सर्वांवरती कायद्याप्रमाणे कारवाई होईल. धर्माचा आधार घेऊन जे शोषण समाजात होतं ते मात्र निश्चितपणे अतिशय क्लेशदायक आहे. आमच्या एक IPS अधिकारी सातपुते मॅडम त्यांची आता त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. मला वाटतं एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
या त्याची जी पाळंमुळं कुठपर्यंत उचलेली आहेत याचं मग पुढे प्रॉपर्टी कुठं आहे, आणखीन कोणाच्या प्रॉपर्टी त्यांनी बळकावल्या आहेत का, याची सगळी चौकशी केली जाईल. याच प्रकरणातली मोठी बातमी आहे, कारण रुपाली चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे आरोप त्यांच्यावरती होत आहेत या सगळ्या आरोपांना त्या उत्तर देणार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या सोबत फोटो असतील तर गुन्हा आहे का, असा सवाल आता चाकणकरांनी विचारलाय. सगळ्या प्रश्नांना पुराव्यासह उत्तर देणार अशी माहिती चाकणकरांकडून येते. भोंदूबाबा अशोक खरातसह सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो समोर आलेत. सगळ्याच पक्षामधल्या वजनदार नेत्यांसोबतचा फोटो त्याचा समोर आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर या सगळ्यांसोबत देखील अशोक खरात याचे फोटो आहेत. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील याच्यासोबतही या अशोक खरातचा फोटो आहे. दरम्यान हा अशोक खरात राजकीय नेत्यांच्या सोबत संपर्क करायचा, खरात स्वतःचं वजन वाढवत असल्याचा देखील आरोप आहे. तर नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि भोंदूबाबा सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खातोय. आणि याच नराधम अशोक खरात याचे एक धक्कादायक असे कारनामे समोर येत आहेत. एबीपी माझाच्या हाती त्याच्या काळ्या कृत्यांची माहिती लागली आहे. भोंदूगिरी करणारा खरात महिलांना त्याच्या जाळ्यात कसा फसवायचा याची देखील माहिती समोर येते आहे. आपल्या अडचणी घेऊन त्याच्याकडे येणाऱ्या महिलांवरती खरात आपल्या बोलण्यातून प्रभाव टाकायचा. भविष्य सांगण्यासाठी, पद टिकण्यासाठी, वरचं पद मिळवण्यासाठी असे अनेक फंडे देखील तो लोकांना सांगायचा. आणि त्याच्या मनासारखं न झाल्यास कोप होण्याची देखील लोकांना भीती दाखवायचा. या भोंदूच्या बोलण्याच्या प्रभावामुळे महिला संमोहित व्हायच्या आणि या सगळ्याचा फायदा घेऊन अशोक खरात महिलांवरती अत्याचार करायचा. तर नाशिकमधला वासनांद भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांना एका पीडितेनं मोठ्या हिमतीनं वाचा फोडलेली आहे. सुरक्षा आणि अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे खरं तर या पीडितेचं नाव सार्वजनिकरित्या घेतलं जाऊ शकत नाही. मात्र तिने जी हिंमत दाखवली, या हिमतीमुळे अनेक महिलांचं होणारं शोषण आणि बदनामी टळली आहे. तिने दाखवलेल्या धैर्यामुळे आम्ही तिला शक्ती असं नाव दिलंय. शक्तीनं नोंदवलेल्या तक्रारीमध्ये अनेक धक्कादायक मात्र तितक्याच लाजिरवाण्या अशा गोष्टी देखील समोर आल्या. आपण कृष्णाचा अवतार असून तू पूर्वजन्मीची राधा आहेस असं सांगून हा हैवान महिलांचं लैंगिक शोषण करायचा. सुरुवातीला महिलांना पेढा आणि कडवट खारट असं चवीचं पाणी प्यायला द्यायचा. यानंतर महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावून त्यांना चुकीचा स्पर्श करायचा अशी तक्रार नाशिकच्या पीडितेनं अर्थात शक्तीनं केली आहे. नवऱ्याला मारण्याच्या धमकीनं ब्लॅकमेल करत त्यानं या पीडितेचं अनेक वेळेला लैंगिक शोषण केलं. मात्र कुटुंबाला खरातच्या कृत्यांची कुणकुण लागल्याच्या नंतर अखेर शक्तीनं आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं पोलिसांमध्ये धाव घेतली आणि या नराधम खरातचा भांडाफोड केलाय. या हैवानाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. अन्याय झालेल्या महिलांनी पुढे यावं, खरातच्या विरोधामध्ये तक्रार करावी असं आवाहन एबीपी माझाकडून देखील आम्ही करतोय. तर या भोंदू खरातच्या विरोधामध्ये पीडितेनं केलेल्या तक्रारीच्या नंतर पोलिसांच्या FIR मध्ये नेमके काय आरोप करण्यात आले बघूया. मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करतो असं खरातनं मला सांगितलं. श्रीमंत घराण्यात लग्न होईल, चांगलं करिअर घडेल असं त्यानं सांगितलं. खरातनं मला काळ्या रंगाचा खडा गळ्यात घालण्यासाठी दिला. खडा काढून टाकल्यास ठरलेलं लग्न मोडेल अशी भीती घातली. साखरपुडा ठरल्यानंतर मी खरातनं दिलेला खडा काढून टाकला. आठवडाभरानंतर सासरच्या लोकांनी लग्न मोडल्याचं सांगितलं. नंतर खरातनं मंत्र म्हणून दुसरा खडा दिला आणि 50,000 रुपये घेतले. लग्न ठरल्यानंतर खरातनं फोन करून ऑफिसमध्ये बोलावलं. सोबत कुणी नसल्यानं मी एकटीच गेले. मला प्रसाद म्हणून पेढा आणि एका भांड्यात पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर मला मळमळायला लागला. पाण्याचा ग्लास डोक्यावर घेऊन गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं. त्यानंतर लाईट बंद करून माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला. गेल्या जन्मातला मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा असल्याचं सांगितलं. पाठीमागून मिठी मारून माझ्याशी अश्लील चाळे सुरू केले. नाशिकमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या अशोक खरातचे लैंगिक शोषण केल्याचे 100 व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते आहे.
नाशिकमध्ये IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SITच्या तपासामध्ये हे व्हिडिओ मिळालेत. तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण हा खरात करत होता हे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. खराच्या घराच्या झाडाझडतीमध्ये 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र मिळाली. महिलांना फसवून अत्याचार करणाऱ्या खराच्या विरोधामध्ये दाखल गुन्ह्यांचा वेगवान सध्या तपास सुरू आहे. आणि याच प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी SITच्या प्रमुखांची आज भेट घेतली. कॅप्टन अशोक खरात याच्या महिला अत्याचार प्रकरणाचा तपास सध्या SITकडे सोपवण्यात आलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना निवेदन देखील दिलंय. भोंदू अशोक खरात याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील अनिसनं केली आहे. तर याच भोंदू बाबाने प्रॉपर्टी देखील जमवलेली होती आणि साईबाबांच्या शिर्डीमध्ये कोट्यवधी रुपयांची त्याची मालमत्ता असल्याचं देखील समोर येत आहे. शिर्डीमधल्या प्राईम लोकेशनला कोट्यवधी रुपयांचा भूखंड आहे त्याचा. खरातनं नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरामध्ये मोठी संपत्ती जमवलेली आहे. 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेली 4 एकर जमीन समोर आलेली असताना खरातच्या बायकोच्या नावानं शिर्डीमधील पानमळा परिसरामध्ये 30 गुंठे जागा घेतल्याचं देखील समोर आलंय. 2017 मध्ये घेतलेल्या या जागेचं मूल्य त्यावेळेला 1,70,00,000 होतं. मात्र आज ही जागा तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांच्या घरात आहे. भोंदू बाबा अशोक खरातसह त्याच्या पत्नीच्या नावे अजूनही संपत्ती आहे हे समोर येण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातच्या सोबतचे व्हिडिओ समोर आले आणि आता करुणा मुंडे यांनी देखील काही गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडे सोबत देखील अशोक खरातची भेट झाली असणार, कारण खरातची जी वृत्ती आहे तीच धनंजय मुंडेची असल्याचा आरोपही करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडेंसारखे म्हणायचे की मी नाशिकला जातोय पण नेमकं कोणाकडे जातोय हे माहिती नाही, त्यामुळे सगळे रेकॉर्ड्स काढले पाहिजेत, सगळे CCTV फुटेज देखील बाहेर काढले पाहिजेत अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. तो बहुतेक होऊ शकते की धनंजय मुंडेच्या पण त्यांच्या सोबत नाता असेल, क्योंकि तो पण धनंजय मुंडे पण तेच वृत्तीचा आहे जे वृत्तीचा अशोक खरात आहे. त्याच्यासाठी वर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचे CDR काढले पाहिजे, कोणासोबत बोलत होता, काय बोलत होता. त्यांच्या आश्रममध्ये धनंजय मुंडे पण खूप एक दरवेळे नाशिक जा रहा हूं कशाला जात होता मला माहित नाहीये, पण बहुतेक काढले पाहिजे रेकॉर्ड. के त्यांचे CDR, त्यांच्या आश्रमचे व्हिडिओ, CCTV फुटेज सगळे काढले पाहिजे. त्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की धनंजय मुंडेच्या पण नाव येऊ शकतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.